नमस्कार. आता आपण आहोत लातूर येथील भक्तिशक्ती मंगल कार्यालय. या ठिकाणी मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड लातूर पूर्व यांचे एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. चला तर आपण पाहूया जिजाऊ ब्रिगेडचे अधिवेशन.
जिजाऊ मासाहेब यांच्या प्रेरणेने आणि जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चनाताई पाटील व माझ्या जिजाऊ ब्रिगेडच्या लातूर पूर्वच्या सर्व मैत्रिणी, पदाधिकारी आणि सर्व माता भगिनी यांच्या सहकार्याने आज लातूर या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन खूप आनंदाच्या आणि वैचारिकरित्या या ठिकाणी सर्व पदाधिकारी टीमने या ठिकाणी पार पाडलेला आहे। त्याबद्दल मी त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना सर्वांना पुढील त्यांच्या शिवकार्यासाठी या ठिकाणी शिव शुभेच्छा देते व थांबते। जय जिजाऊ, जय शिवराय। मी सर्वांनी मिळून खूप छान असं हे अधिवेशन राबवलं। विशेषतः अर्चनाताई आणि त्यांची पूर्ण टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। आणि याही पुढे आपण असंच राज्यस्तरीय अधिवेशन घ्याल ही या ठिकाणी अपेक्षा ठेवते आणि नक्कीच आपण महाराष्ट्रामध्ये लातूरचं नाव 1 नंबरवर आणाल ही अपेक्षा व्यक्त करते। आणि घराघरामध्ये जिजाऊची लेक आणि सावित्रीची लेक आपण बनवणार याची पण हमी देते आणि संपूर्ण लातूर मध्ये गावागावामध्ये जिजाऊ ब्रिगेडची शाखा आपण उघडणार याची पण खात्री मी वर्षाताई आणि सीमाताईंना देते। जय जिजाऊ, जय शिवराय। मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड लातूर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्तानं जिल्हास्तरीय 1 दिवसीय अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनामध्ये खरं तर जिजाऊ ब्रिगेड हे सुरुवातीपासूनच महिला सक्षमीकरणाचं काम करतं। महिलांमधील अंधश्रद्धा, रूढी परंपरा कमी व्हाव्यात यासाठी जिजाऊ ब्रिगेड सक्षमपणे काम करतं आणि आजच्या अधिवेशनामध्ये सुद्धा अशीच वैचारिक मेजवानी सर्व महिलांना देण्यात आली। अनेक महिलांचे जवळपास 44 महिलांचे या ठिकाणी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आणि त्या महिलांना पुढील कार्यात प्रेरणा मिळावी हाच यामागचा उद्देश होता। येणाऱ्या काळामध्ये लातूर जिजाऊ ब्रिगेड पूर्व यांच्या माध्यमातून महिलांमधील अंधश्रद्धा कमी करणं असेल, कर्मकांड कमी करणं असेल आणि महिला एकजूट करून त्यांच्या माध्यमातून उत्तमातलं उत्तम काम उभं करणं हाच आमचा या ठिकाणी आजच्या अधिवेशनामध्ये ठराव झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना किंवा इतर कार्यक्रम महिलांसाठी राबवणं हेच आमचं काम या पुढल्या काळामध्ये राहणार आहे। जय जिजाऊ। मी प्राध्यापिका लता वसंतराव बावणे, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य। आजचा जो लातूर जिजाऊ ब्रिगेड पूर्व यांनी महिला दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि आज दिवसभराच्या या कार्यक्रमामध्ये विविध व्याख्यात्यांनी व्याख्यान दिलेलं आहे आणि त्या व्याख्यान देत असताना मेंदू, मन, मनगट आणि मस्तक सशक्त करण्यासाठी युगपुरुष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी आमच्या हातात पुस्तकं दिले, पुस्तकं वाचायला लावली। ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं डोकं आहे सपाट असं आम्हाला सांगितलं आणि आम्ही प्रत्येक महिला पुस्तक वाचत असताना त्यातला विज्ञानवाद आम्ही स्वीकारलेला आहे। अंधश्रद्धा आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे करण्यासाठी आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या पूर्व अध्यक्षा जिल्हाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी कमी वेळामध्ये आम्हाला खूप चांगलं हे घडवून आणलेलं आहे कार्य आणि हे करत असताना खूप आम्हाला आणखीन खूप काही कार्य करायचं आहे। आमच्या सगळ्या जिजाऊ ब्रिगेडची आम्हाला साथ आहेच आहे। आमच्या प्रदेशाध्यक्षा सीमाताई बोके यांची सुद्धा आमचं खूप आम्हाला मार्गदर्शन त्यांचं लाभतं आणि पुढील काळासाठी आम्ही खूप छान प्रकारे काम करणार आहोत। तसेच आमचे मराठा सेवा संघाचे आदरणीय शिवश्री वैभवदादा तळेकर यांची तर आम्हाला मोलाची साथच आहे, कारण आम्ही भगिनी आहोत तर आम्हाला आमच्या भावाची साथ घेणं, मदत घेणं आमचं हे कर्तव्य आहे किंवा त्यांची आम्हाला वेळोवेळी मदत भेटत असते आणि हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला त्याबद्दल धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। आमचे प्रेरणास्थान आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आणि आमचे मार्गदर्शक सीमाताई बोके यांच्या मार्गदर्शनाखाली आज लातूर जिजाऊ ब्रिगेड लातूर पूर्व आयोजित 40 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा कार्यक्रम आम्ही इथे लातूर येथे आयोजित करण्यात आलेला होता। भक्ती शक्ती मंगल कार्यालय येथे सकाळी 11 ते 6 पर्यंत हा कार्यक्रम पार पडला। यामध्ये खर तर जिजाऊ अहिल्याबाई आणि सावित्रीबाई यांचे विचार घराघरापर्यंत आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक महिलांच्या मनामध्ये भिनवण्याचा आमचा हा जिजाऊ ब्रिगेडचा मानस आहे आणि तो आम्ही नक्कीच आजच्या पिढीला या विचारांची अत्यंत गरज आहे आणि ते विचार आम्ही नक्कीच प्रत्येक घराघरात
इथंच नाही तर आम्ही ग्रामीण भागामध्येही प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार रुजवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जय जिजाऊ. सर्वप्रथम आमचे प्रेरणास्थान आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या विचारानं प्रेरित होऊन आज जिल्हास्तरीय एक दिवसीय अधिवेशन आणि ह्या अधिवेशनामध्ये काही ग्रामीण भागातील महिलांचं एक म्हणणं आणि मत मांडणं हे गरजेचं होतं. आणि त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे महिलांसाठी वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा रुजवून ठेवता महिलांसाठी कुठंतरी बंद करण्यात याव्यात, पुरोगामी विचार घेऊन चालणार हे जिजाऊ ब्रिगेड ही एक कक्ष आहे. आणि ह्या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत विधवा महिला प्रथा बंद व्हावी यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेडकडे मागणी केलेली आहे. आणि या जिजाऊ ब्रिगेडच्या एक दिवसीय अधिवेशनातून राज्य सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचावी एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जय जिजाऊ जय शिवराय.